नवे केले, काय नवे केले, एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार, भवसिंधू तरी पार. योग याग तपे, योग याग तपे, केली तयाने अमुपे, सर्व साधनांचे सार, भवसिंधू तरी पार. तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनांचे सार, भवसिंधू तरी पार. महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपा दाने कथा तो विचारू, त्यांच्या कृपा दाने कथा तो विचारू. त्यांच्या कृपा दाने कथा तो विचारू. त्यांच्या कृपा दाने कथा तो विचारू. ज्ञानेषु भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हर, सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चित्कला. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. देवी मी जे जे बोले, ते ते प्रभू तुमचे शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. मस्तक माझा पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक माझा पायावरी. राहो निरंतरी संतांच्या, 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 राहो निरंतरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी, राहो निरंतरी संतांच्या, राहो निरंतरी संतांच्या, राहो निरंतरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, राहो निरंतरी संतांच्या, राहो निरंतरी संतांच्या, राहो निरंतरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी, राहो निरंतरी संतांच्या, काय नवे केले, एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार, भवसिंधू तरी पार. पूजनीय तुकोबाराय प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून नामाची मीमांसा करत आहे. विठ्ठल विठ्ठल इथं फक्त आपण भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी आलेलो आहे, दुसरं काहीच नाही. इथं आपण सोयरिका जोडायसाठी आलेलो नाहीयेत, काही शेजाऱ्या पाजाऱ्याच्या चौकशा करायसाठी आलेलो नाहीयेत, फक्त भगवंताचं चिंतन करण्यासाठी आलेलो आहे. तुकोबारा म्हणतात ना, आम्ही गावे तुम्ही कोणी काही न म्हणावे, ऐसे तवा आम्हा सांगितले नाही देवे. मग तुकोबाराय तुम्हाला देवानी काय सांगितलं? म्हणा राम राम
टाळी वाजवा हाती नाचा. हा, कीर्तनात उभं राहून नाचायचं का महाराज? नाही नाचतात मग डोला. डोल्याला काय लागतं? पण हे कशासाठी सांगायचं? महाराजांनी सांगितलं म्हणून करायचं. कशासाठी करायचं? आपुल्या सोयीत ये आपल्या सोयीत, याच्यातच आपलं सोयीत आहे. विठ्ठल 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 तरी कवरधारी पंढरीनाथ भगवान की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज हो. विठ्ठल विठ्ठल किंवा एखादी चाल चांगल्या प्रकारे जमली तर नाचा. भगवंताच्या कीर्तनातील डान्स आहे, सात्विक डान्स आहे, काही अडचण नाही, नाचा. तुकोबारे म्हणतात असं, नाचा डोला हे आपल्या याच्या सोयीत आहे. टाळी वाजवायची मस्त, नामचिंतन करायचं, पोट भरून देवाचं नाव घ्यायचं. असं एक माळ दोन माळ असं नाही, पोट भरून देवाचं नाव घ्यायचं. तुकोबारा म्हणतात असं. या टाळीला शास्त्रामध्ये प्रगल्भासन म्हणतात. म्हणजे ही जो वाजवतो ना त्याचा आत्मविश्वास, त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स हा त्याच्यामध्ये वृद्धी होते. म्हणजे जो त्याचा आत्मविश्वास आहे त्याच्यामध्ये वृद्धी होते. ही जर टाळी वाजवतो. आपल्या धर्मावर अनेक शास्त्रज्ञांनी, अनेक लोकांनी आपल्या धर्मावर संशोधन केलं. तर ज्या पूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सोनं बनवण्याची प्रक्रिया होती ज्ञानेश्वरीमध्ये, तर त्या जेव्हा शुद्ध केली एकनाथ महाराजांनी, तेव्हा त्या ओव्या काढून टाकल्या. तर त्याच्यात त्या ओव्यात सगळी सामग्री होती. म्हणजे सोनं बनवण्याची प्रक्रियासाठी जे जे लागणार आहेत ते सगळं होते. फक्त त्याच्यासाठी एक विशिष्ट पिंपळाचं लागणार, म्हणजे विशिष्ट पिंपळाचा रस लागणार होता. मग शास्त्रज्ञांनी संशोधन केलं की तो पिंपळ कुठं आहे, कोणता पिंपळाचा रस करणार आहेत, म्हणजे कोणता पिंपळाचा रस लागणार आहे. तर ते म्हणाले की जो माऊलीच्या दारासमोरील जो जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. द्वारी सोन्याचा पिंपळ. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी करील ते काय ओ हे महाराज. 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 तर जो वक्त्याला बोलत असताना जो शास्त्रानं दंड घालून दिलेला आहे, प्रथमम प्रतिज्ञांच, द्वितीयम उपोद्घातांच, तृतीयम प्रस्तावनांच, चतुर्थम विशदीकरणांच. म्हणजे वक्त्याने बोलताना, आपला बोलत असताना प्रथम प्रतिज्ञा करावी, जी आपण सुरुवातीलाच केली. दुसरा टप्पा आहे उपोद्घात. उपोद्घात असा की हा अतुल महाराज, आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू अतुल महाराज यांच्या पंचम पुण्यस्मरणा निमित्त हा सप्ताह चालू आहे. तर 5वा सप्ताह नाही का, हा 5वा सप्ताह आहे. भव्य दिव्य असं नियोजन आहे. त्याच्यामध्ये सगळे गायनाचार्य, त्यांचेच मित्र, आमचे गुरुबंधू अमोल महाराज हे सुद्धा कीर्तनाला उपस्थित झाले. यांच्याही चरणावर नतमस्तक.
तुम्ही सगळे मायबाप माझ्या कीर्तनाला आले, तुमच्याही चरणावर नतमस्तक. मी काय म्हणजे प्रोफेशनली कीर्तनकार नाही याचा, पहिलं कीर्तन आहे होय, म्हणून काय चुकी झाली ते आपला मुलगा म्हणून माफ करून देता. बोलायचा प्रयत्न करतो, जसं बोलता आलं तसं बोलू. झालं का मग झालं. विठ्ठल 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 तर पंचम पुण्य स्मरणानिमित्त हा सप्ताह आहे. भव्य दिव्य असं वातावरण आहे. त्याच्याच कीर्तन सेवा बाबाच्या आज्ञेनं माझ्या वाट्यावर आली, हे मी थोर भाग्य समजतो आणि पुढं आपला प्रवास करतो. तर आपल्या धर्मावर अनेक संशोधन झाले. शास्त्रज्ञांनी अनेक संशोधन आपल्या धर्मावर केले. तर शेंडीचं जे केलेली की या बाहेरच्या बाजूला ब्रह्मरंध्र आणि जी शेंडीची बाजू आहे तिला मस्तुलिंग, म्हणजे ती आपली सौर पॅनल आहे म्हणून शेंडी ठेवतात. असं अनेक संशोधन केलं म्हणून टाळी वाजवत जा, नामचिंतन करा, कारण मुळात कीर्तनच त्याच्यासाठी राहते. नामचिंतन करा, खूप मदत करा. विठ्ठल 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 महाराज आम्ही नाही करणार, नाही वाजवणार आम्ही टाळ्या. काऊन नाही वाजवणार? का तुम्ही नौकर आम्ही मालक असा काहीच प्रकार नाहीये. सगळेच, कारण तुकोबार म्हणतात सगळ्यांना पगार सारखा आहे. गाता ऐकता समान समानाचे गडे लाभे लाभ जोडे विशेषता. गाता म्हणजे तुम्ही, गाता म्हणजे मागचे वारकरी, ऐकता म्हणजे तुम्ही. म्हणजे गात्या ऐकता जे गाणारे जे ऐकणारे सगळ्यांना इथं पुण्य सारखं आहे. सगळ्यांना समान पुण्य आहे म्हणून टाळी वाजवा, मदत करा. कारण तुकोबारा हे असे साधू आहेत महाराज, कोणाला सोडलं नाही त्यांनी. विद्वानायला सोडलं नाही, देवायला सोडलं नाही. त्याच्यात ज्यांना बायाचे कीर्तन आवडतात त्यांना सुद्धा सोडलं नाही. तर देवाला म्हणतात तुकोबा, आता लोक लय बरं वाटत होतं पण आता तू वाया गेला. तुझा भरवसा आम्हा, तुझा भरवसा म्हणतात देवाला, आता लोक लय बरं वाटत होतं पण तू आता वाया गेला.
आता लोक लय भरोसा होता तुझ्यावर, पण आता नाही. देव म्हणतात तुकोबारायला की तुकोबा तुम्ही मला मानून नाही राहिले. तुकोबा म्हणतात मी मानतो रे तुला, पण कसा मानतो सांगू का? नाम आदित्याचे झाड त्यासी गा, नाम आदित्याचे झाड त्याचा न पडे उजेड. आदित्य, आदित्य म्हणजे काय? सूर्य. सूर्याला संस्कृत मध्ये म्हणतात अर्क. आणि जे रुईचं झाड राहते ना, रुईचं झाड त्याला अर्क वृक्ष संस्कृत मध्ये म्हणतात. मग आता लाईट गेल्यावर कोण आणते का त्याला घरात? नाही. कारण त्याचं नुसतं नाव आहे, नाम आदित्याचे झाड, म्हणजे त्याचं नुसतं नाव आहे सूर्याचं झाड, पण त्याचा उजेड पडत नाही. दुसरा दृष्टांत देतात, शिलंगणीचे सोने त्यासी गान ठेवी कोण. दोन मित्र होते, दिलं एकमेकाला आश्वासन की तू या पोरीच्या लग्नाच्या टायमाला मी तुला मदत करेल. आता याच्या पोरीचं लग्न जवळ आलं, हा गेला त्याच्याकडं. अरे पैसे देणार होता ना तू, तू नेमकं 2 मिनिटं आधी आला असता तर मी तुला पैसे दिले असते, पण नेमकंच गणपत तूप चाटेल दिले. तर तो म्हणाला द्यायला पाहिजे बाबा काहीतरी, तू मला सांगितलं होतं की देईल, नेमकंच पैसे दिले, मी तुला आता देऊ शकत नाही. जवळच एक माणूस उभा होता. अरे काय पैसे पाहिजे का, चल माझ्या घरी मी तुला किलोभर सोनं देतो म्हणून. गेला, त्याच्यासोबत गेला. आता गरीबाचं लग्न आहे बा, किलोभर सोनं पण लागणार नाही, उग 1-2 ग्रॅम त्याच्यात सुद्धा होऊन जाईल, एक 5-6 ग्रॅम दे. तो म्हणे नाही ना, तू इतकं नको घेऊ, किलोभर घे, घाण ठेव त्याला, घाण ठेवून जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा सोडून दे. तो म्हणला ठीक आहे दे. आणली त्यानं गोणीच्या गोणी तिकडनं काढून आणली. म्हणे काय? म्हणे घे म्हणे. त्याच्यात होता तो दसऱ्याला वाटत नाही का आफाट्याचा पाला, त्याला. मग तो म्हणाला की आता घे सोनं आणि करतोय या पोरीचं लग्न. हा म्हणे करतोय तेरवी आता, कारण त्या आफाट्याचा पाला आहे, नुसतं त्याचं नाव सोनं आहे, पण त्याला घाण ठेवील का कोण बाबा? नाही, त्याला घाण ठेवणार नाही. तसं तुकोबा म्हणते देवाला, देवा तुझं फक्त नाव देव आहे, तू निस्ता घेवाचे, म्हणजे तू काहीच कामाचा नाही. विठ्ठल 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 तर देवाला सोडलं नाही तुकोबारायांनी. ज्याला कथेत कीर्तनात विनोद आवडतात, देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचं चरित्र नाही आवडत त्याला, विनोद आवडतात. कथेत कीर्तनात नुसते विनोद. हातावरी हात हासून या फडी, वाजविता टाळी लाज वाटे. जर समजा कीर्तनकार बिघडत राहिला, त्याच्या राशीला उतरला, तर लगेच त्यानं काही जोक केला तर लगेच बाजूच्याला धक्का लावते, अरे वा अशी टाळी देते. आणि जर त्याला विठ्ठल विठ्ठल म्हणताना अशी टाळी वाजवायला लागली का अशा नुसतं आर्थिंगात येते. मग तुकोबाराय यांच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? तुका म्हणे थुंका याच्या तोंडावरी, तुका म्हणे थुंका यांच्या तोंडावरी, त्यांच्या तोंडावरी जातो यमपुरी भोगावया. तुकोबारा म्हणतात ज्यांना कथेत कीर्तनात विनोद आवडतात त्यांच्या तोंडावरी थुंका. तुकोबाराय झालं काय ना फिट्टपाट, जातो यमपुरी भोगावया. हे नुसतं मुद्दल आहे, नुसतं हे व्याज आहे, माफ करा, नुसते व्याज आहे. मुद्दल तर तो वर जाऊन भोगणार आहे, जातो यमपुरी भोगावया. बाकीच्या बायाचे कीर्तन आवडतात. तर
समजा आली, समजा कीर्तन राहिलं बाईचं, तर लगेच लोक करतात, वा, ताईनं काय विषय छेडला, लोक करतात. तर तुकोबारा यांच्याविषयी सुद्धा बोलतात की स्त्रियेचे कीर्तनी प्रेम जागे, स्त्रियेचे कीर्तनी प्रेम जागे. कथे माझे निज वाढे नित्यक्षणी, कथे माझे निज वाढे नित्यक्षणी. स्त्रियेचे कीर्तनी प्रेम जागे, तर तो प्रेमानं जागा राहतो. असं चिमटा घेऊन तर कोणी पण जागा राहतो, पण जर स्त्रियेचे कीर्तनी त्याचं विशेष प्रेम जागते. अहो ना तुकोबाराय, तुम्ही विनोदाचार्यांचा नादी लागतात, तुम्हाला येत नसतील विनोद. नाचता येईन अंगण वाकडं, कोल्याला द्राक्ष आंबट. एक कोला होता, गेला 5 एकरात बुंग फिरला. का रे, खाल्ले का द्राक्ष? बाहेर आला, आम्हाला पण दे ना बा 2-4. खाल्ले का द्राक्ष? मला पाहून समजते ना हो की आंबट आहेत. मग तू 5 एकर काऊन फिरला? त्यालाच म्हणतात कोल्याला द्राक्ष आंबट, नाचता येईना अंगण वाकडं. तसं तुम्हाला विनोद येत नसतील म्हणून काऊला आम्हाला त्रास देतात. तुकोबारा म्हणतात, मला विनोद येत नसतील, नटतो एरची नटावा. हा जो परमात्मा आहे त्याच्याशी विनोद करतो आम्ही, जो भगवंत आहे त्याच्याशी विनोद करतो. तुका म्हणे आमचा विनोद देवासी, आम्ही तुम्ही ऐसे दोन्ही न हो. तर तुकोबारा म्हणतात की माझा विनोद देवाशी आहे. मग तुकोबारा, तुमचा जर विनोद डायरेक्ट देवाशी आहे, तर आम्हाला कोण त्रास देतात? करू द्या, तुम्ही पण करा, आम्ही पण करा. तुकोबारा म्हणतात, मी विनोद केला असता रे. आमुचा विनोद ते जगा मरण, आमुचा विनोद ते जगा मरण. करती भावहीन देखो देखी, करती भावहीन देखो देखी. आमुचा विनोद ते जगा मरण, आमुचा विनोद ते जगा मरण, आमुचा विनोद जगा मरण, आमुचा विनोद ते जगा मरण. विनोद केला असता मी, पण मी जर विनोद केला तर हे जगाचं मरण आहे. तुकोबारा म्हणतात असं. तर देवाला सोडत नाही तुकोबारा आहे, देवाला सोडलं नाही. विद्वानांना सुद्धा म्हणतात, मुके बडबडी शिकले ते. नुसतं गुरुकडून जे शिकलेला असतो तो नुसतं बडबडत जातो, त्याला कसलाच अनुभव नसतो, काही नसतो. तुकोबारा म्हणतात अशा विद्वानाचा सुद्धा निषेध आहे. तर असे कोणालाच न घाबरणारे तुकोबारा आहे. एवढे खुश आहेत आज, खूप खुश आहेत. कारण जेव्हा आमच्या बाबाकडे जर कोणी माळ घालायला आलं, तर बाबा सांगत असतात की तू चांगला वाग, चांगला राह, की तू प्रत्येक कृतीतून तुझे आई वडील पुण्य आहे ते सिद्ध झालं पाहिजे. शास्त्र म्हणते मातृपुण्येन सुशीलो भवेत, म्हणजे जर आपल्या आईचं पुण्य असेल तर पोरगा सुशील संस्कारी जन्माला येतो. म्हणजे असा खोड्या करत नाही, चांगला
कीर्तनात बसणारा असाच जन्माला येतो. आणि जर वडिलांचं पुण्य असेल तर विद्वान जन्माला येतो. पितृपुण्येन विद्वान भवेत. म्हणजे जर आपल्या पित्याचं जर पुण्य असेल तर विद्वान जन्माला येतो. कुलपुण्येन दाता भवेत. जर आपल्या कुळाचं पुण्य असेल तर दान देऊ वाटते आपल्याला, नसल तर मग काय नाही. जर आपल्या कुळाचं पुण्य असेल तर दान देऊ वाटते. अजून आत्री महाराज म्हणतात, इतस्त तो तार्किको मार्जार. म्हणजे जो इकडं तिकडं तर्क करते ना, कीर्तनाला आल्यावर कायच होते हो, कुठं देव भेटते, असं जे इकडं तिकडं तर्क करतात, अत्री महाराज म्हणतात तो मांजरीच्या जन्माला जातो. इतस्त तो तार्किको मार्जार, म्हणजे तो मांजरीच्या जन्माला जातो. अजून म्हणतात कक्षागार दाहक खद्योत, म्हणजे तो दुसऱ्याचं घर जाडते ना, म्हणजे चुगल्या करून जो सगळा नाश करते धिंगाणा, तो काजव्याच्या जन्माला जातो. अजून धान्य हरणान मूषक, म्हणजे जो धान्य चोरतो तो उंदराच्या जन्माला जातो. म्हणून तुम्ही जर कोणाचं पीठ बीठ घेत असाल लगेच देऊन टाकायचं, नाहीतर सगळा घुसावसाल बर का. म्हणून पीठ बीठ कोणाचं देईल तुरंत देऊन टाकायचं, घे बाबा म्हण तू, नाही तर काय ले उग आपल्याजवळ. तर धान्य हरणान मूषक. अजून परद्रव्य हरणात प्रेत, म्हणजे जो दुसऱ्याचं पैसे चोरतो तो प्रेत येऊन जातो. महाराज शंखलिखित हे दोघं भाऊ होते. इतकंच ते होतं जो धृती, क्षमा, दम, अस्तेय, शौच, इंद्रिय निग्रह हे जे 10 धर्माचे लक्षण आहेत मनु महाराजांचे, धृती, क्षमा, दम, अस्तेयम, शौचम, इंद्रिय निग्रह, धीरविद्या, सत्यम, अक्रोधो, दशकम धर्म लक्षणम. तर पहिलं आहे धृती. तर धृतीचं लक्षण आहे, धृतीचं लक्षण अवसन्नानाम देहेंद्रियानाम अवष्टंबयेतु धृती, म्हणजे जे आपले कष्टलेले देहेंद्रिय त्यांना धरून ठेवण्याला कारण जी मानसिक शक्ती आहे तिला धृती म्हणतात. त्याचे अनेक उदाहरण आहे की धैर्य कोणाकडे होतं, हिंमत कोणाकडे होती. तर त्याच्यात पहिल्याच नंबरचा हरिश्चंद्र. हरिश्चंद्र एके दिवशी झोपलेला होता. तर त्याच्या स्वप्नात आलं, विश्वामित्र आले त्याच्या स्वप्नात आणि संपूर्ण राज्य दान मागू लागले आणि वरून 60 भार सोनं. तर आता महात्म्यानं संतांनी संत नाही योगी होता विश्वामित्र, योग्यांनी मागलेला आता त्याला नाही म्हणू शकत नाही, म्हणून स्वप्नातच राज्य दान केलं. सकाळी उठला त्याला काही आठवण नव्हती. दरबार भरला, दररोजच्या प्रमाणे दरबार भरला. तर दरबार भरला आणि आले विश्वामित्र आले. हरिश्चंद्रा, तू रात्रीच मला सगळं राज्य दान केलेलं आहे आणि वरून 60 भार सोने दान केलेलं आहे. तर तो म्हणला काही अडचण नाही, घे राज्य घेऊन टाका तुम्ही. आणि ते वरून 60 भार सोनाची बोली केलेली होती ती. तर ठीक आहे, 60 भार सोनं सुद्धा देतो. तर सेवकांना आदेश केला आणि सांगितलं की तुम्ही आमच्या कोठारातून, आपल्या कोठारातून 60 भार सोनं घेऊन या. तर विश्वामित्र म्हणाले, नाही, आता तू संपूर्ण राज्य दान केलेलं आहे आणि तो कोठार सुद्धा त्या राज्याचा एक भाग आहे, म्हणून तू त्याच्यातून 60 भार सोनं देऊ शकत नाही. म्हणून तो आता नाही देऊ शकत, तर ठीक आहे, आता काहीतरी करतो आणि देतो. तर राज्यातून निघून गेला हरिश्चंद्र, त्याची पत्नी ताराराणी, त्याचा मुलगा रोहिदास, सगळे जाऊ लागले. तर आता 60 भार सोनं मजुरी करून तर काय देता येत नव्हतं. म्हणून आपल्या पत्नीला विकायला म्हणजे आपल्या पत्नीला विकलं, आपल्या पोराला विकलं आणि स्वतः सुद्धा विकून गेले 20-20 भार सोन्यात. आणि विश्वामित्राला ते सोनं देऊन टाकलं. तर वेगवेगळ्या कामाला गेले. हरिश्चंद्र जे होते ते एका माणसाकडं, ज्याच्याकडं मसनखाई, म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात, मशानभूमीवर कामाला लागला. एका माणसाकडं त्यानं घेतलं आणि मशानभूमीवर कामाला लावलं. त्यांची जी पत्नी होती ताराराणी, ती आपल्याच स्वयंपाक करण्यासाठी एका घरी विकून ते घेऊन गेले आणि स्वयंपाक करण्याचं काम त्यांच्या हाती दिलं. आणि रोहिदास लहान होता, त्याच्यासोबतच फिरत होता.
त्याच्या आईसोबत. तर आता विश्वामित्र हे सोपे नव्हते, कारण विश्वामित्र आणि हरिश्चंद्राचे जे गुरु होते तर त्यांचं भांडण होतं, म्हणून मधीच शिष्याला. मग हरिश्चंद्र रात्रीच लगेच विश्वामित्र सापाचं रूप घेतलं आणि त्या रोहिदास त्या मुलाला चावले. तर आता मुलगा मेला, तर आता जाळायला न्यायचं. ताराराणी जाळायला नेऊ लागली. तर तिथं मशानभूमीवर याची ड्युटी होती हरिश्चंद्राची. तर तो म्हणला नाही, कारण त्या काळात फी होती. तर त्या काळात फी होती की वाटीभर तांदूळ आणि काहीतरी वस्त्र द्यायचं त्या मशानभूमीवर जो कामाला लागलेला आहे त्याला. तर आता ती पोराला घेऊन गेली. त्याला वाटलं की जमलं, आता आपलाच नवरा आहे, आपल्याला आपलेच पती आहेत, तर आपल्याला जाळू देतील. तर गेले आणि म्हणाले आपला मुलगा मेला हो, त्याला जाळू द्या. ते म्हणाले नाही, कारण मी तर विकले, तू सुद्धा विकलेली, आणि मी जाळू देऊ शकत नाही, तू फी दे तेव्हाच मी जाळू देईल. तर त्या बाईनं अर्धी साडी फाडून हरिश्चंद्राला दिली. तेव्हा तो मुलगा, म्हणजे मुर्दे वेटिंगला होतील म्हणून मंदिरात बसले ते जाळण्यासाठी, म्हणजे राईंग होती, तर तिथं बसले. तर तिथं सुद्धा विश्वामित्रानं तोंडाला रक्त लावलं आणि म्हणाले की गावात अफवा पसरवली की आपल्या गावात हडळबाई आलेली आहे, लहान लहान मुलांना खाते. मग लगेच तिथला जो राजा होता त्यानं आदेश दिला सेवकांना की त्या बाईला पकडून आणा. तर त्या बाईला पकडून घेऊन गेले तिथं राज्य दरबारात. तर तिला दंड देण्यात आला की तिच्या धडाचे, म्हणजे तिचं जे शरीर होतं त्याचे 2 भाग करण्यात येतील, इथं करवट ठेवून तिला कापण्यात येईल. तर हरिश्चंद्राच्या समोर उभे महाराज तरी एक शब्द बोलले नाही. म्हणजे किती धैर्य, किती हिंमत असेल बरं. असे हे महात्मे. दुसरं उदाहरण आहे प्रल्हाद. प्रल्हादाला अनेक वेळेस मारण्याचा प्रयत्न केला त्याच्या वडिलांनी, हिरण्यकश्यपू. तर 13 वेळेस मारण्याचा प्रयत्न केला, सापात टाकून मारण्याचा प्रयत्न केला, टेकडीवरून लोटून दिलं. तर अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला. आपण म्हणलं असतं आता हे मारत जे तर आपणच मरून जाऊ. कारण नियम आहे शास्त्राचा की जो आत्महत्या करतो 60 वर्ष सहस्त्राणी नरकम प्रतिपद्यते, म्हणजे जो आत्महत्या करतो तो 60,000 वर्ष नरकात राहतो, असा शास्त्राचा, म्हणजे शास्त्र सांगते. म्हणून आपण आत्महत्याकडे प्रवृत्त झालो असतो, पण ते झाले नाही, म्हणजे त्यांच्यात सुद्धा धैर्य होते. तर धृती, क्षमेचे अनेक उदाहरणे, सत्यपी सामर्थ्य, अपकार सहनम, क्षमा, म्हणजे शक्ती असताना सुद्धा अपराध सहन करतो त्याला क्षमा असे म्हणतात. मग त्याचं उदाहरण एकनाथ महाराज, सगळ्यांना माहीतच आहे की एकनाथ महाराज स्नान करायला जात असताना त्यांच्या अंगावर एक यवन थुंकू लागला. तर असं 108 वेळेस थुंकला तरी नाथ महाराज त्याला काहीच म्हणत नव्हते, कारण क्षमा होती अंगात. तर नाथ महाराज त्याला काहीच म्हणत नव्हते. 108 वेळेस थुंकला, शेवटी त्याचं थुंकून थुंकून तोंड सुजलं, तेव्हा तरी सुद्धा ते नाथ महाराज त्यांना काहीच म्हणत नव्हते. उलट त्याला प्रसाद देऊन मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. तर असे यांच्यात सुद्धा क्षमा होती. तर दुसरं उदाहरण वशिष्ठ. वशिष्ठ होते, वशिष्ठ आणि विश्वामित्राचं भांडण होतं. विश्वामित्राचं म्हणणं होतं की मला ब्रह्मर्षी म्हणा, आणि असा नियम आहे की जो क्षत्रिय राजा असतो त्याला राजर्षी म्हणतात, आणि जो ब्राह्मण ऋषी, क्षत्रिय ऋषी असतो त्याला राजर्षी म्हणतात, आणि जो ब्राह्मण ऋषी असतो त्याला ब्रह्मर्षी म्हणतात. आता विश्वामित्र जे होते ते क्षत्रिय. आता क्षत्रिय असून सुद्धा ब्रह्मर्षी म्हणता येणार नाही, म्हणून वशिष्ठ, सगळं गाव म्हणत होतं पण वशिष्ठ म्हणत नव्हते. तर गोदावरीच्या इकडच्या काठाला वशिष्ठांचा आश्रम, तिकडच्या काठाला विश्वामित्रांचा आश्रम. तर इतका राग आला विश्वामित्राला की आता याला मारायचंच, कारण हा आपल्याला ब्रह्मर्षी म्हणजे आपला हा ऐकत नाही. तर
एके दिवशी वशिष्ठाचे 100 पोरं कापून टाकले विश्वामित्रानं. तरी सुद्धा विश्वामित्र काहीच म्हणत नव्हते. आता याला वाटलं की आता वशिष्ठांनाच मारावं. त्यानं बी टाकला की दगड टाकून मारायचं. मग एके दिवशी वशिष्ठ बसलेले होते आणि तारा त्यांच्या पत्नी अरुंधती माता सुद्धा बसलेल्या होत्या. तर रात्री बसलेले असताना चांदण्या चमकत होता. तर अरुंधती माता म्हणाल्या की का हो चांदण्या किती चमकते. तर तिथं वशिष्ठ म्हणतात की हे जर कितीतरी चमकत असल्या तर माझ्या विश्वामित्राच्या तपा इतक्या चमकत नसतील. तेवढ्यात विश्वामित्रांनी ते ऐकलं. आपला दुश्मन याचे 100 पोरं कापून टाकले तरी सुद्धा असं म्हणतो. त्यांच्या पाया पडायला लागला आणि तेव्हा म्हणतात उठा ब्रह्मर्षी, कारण ब्राह्मणाच्या अंगात करुणा असते, ती तुझ्यात नव्हती म्हणून तुला मी राजर्षी म्हणतो. अनेक क्षमेचे उदाहरण आहेत. म्हणजे किती क्षमा असेल. 100 मुलं कापले तरी सुद्धा त्यांनी काहीच म्हणलं नाही. असे अनेक उदाहरणे आहेत. तर धृती, क्षमा, दमाचे उदाहरणे तुकोबाराय, इंद्रिय निग्रह, दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह, याला दम म्हणतात. इंद्रिय ताब्यात ठेवणे. तर त्याच्यासाठी उदाहरण तुकोबाराय. तुकोबारांकडे सगळ्यांना माहीतच आहे. जाई होतो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तेसे नव्हे. तसेच अर्जुन सुद्धा त्याच्यासाठी उदाहरण आहे. अर्जुन हा इंद्राचा मुलगा होता आणि स्वर्गात तो आपली धनुर्विद्या शिकायला गेला. तर तिथं एक अप्सरा होती आणि ती म्हणाली की माझा स्वीकार कर. पण तो म्हणाला की नाही, कारण तू इंद्राची भोगी आहे आणि इंद्र माझा बाप आहे, तू माझ्या आई समान आहे, म्हणून मी तुझा स्वीकार करू शकत नाही. म्हणून ती अप्सरानं श्राप दिला की तू नपुंसक होशील. तर इंद्राच्या म्हणण्यानं तो शाप कमी झाला. 1 वर्षाचा केला म्हणून पुढे अज्ञातवासात तो शापाची मुक्ती झाली. तर दमाचे उदाहरण आहेत. मग चौथा जो गुण अस्तेय. तर अस्तेय परस्वान भरणम अस्तेयम, म्हणजे दुसऱ्याचं अपहरण न करणे याला अस्तेय म्हणतात. तर अदत्ता दान रूप परस्वहरण राहित्यम अस्तेयम, म्हणजे आपल्याला न दिलेलं दुसऱ्याचं जे काही आहे ते अपहरण न करणे याला अस्तेय म्हणतात. तर याच्यासाठी उदाहरण आहे शंखलिखित. शंखलिखित हे दोन्ही भाऊ होते. तर शंख हा गावाला गेला आणि लिखिताच्या शंखलिखित भाऊ होते. शंख हा गावाला गेला, लिखित घरी होता. आपल्या वडिलाला वाटलं की आता वाटा पाडावा याचा. तर इकडंच वाटा पडला. शंखाला माहीत सुद्धा नाही. शंख गावावरून आला, जे शेतात उतरला. आंब्याचं जे झाड होतं, आंब्याचं झाडाचे आंबे तोडले आणि खात घरी आला आणि लिखितानं सांगितले की भावा आपलं वाट पडले. तर शंख म्हणाला वाटा पडला, बरं बरं काही अडचण नाही, पण या आंब्याचं जे झाड आहे कोणाच्या वाट्याला आलं. तर लिखित म्हणाला हे माझ्या वाट्यावर आलं. अरे तुझ्या वाट्यावर आलं आणि मी तुला न विचारून आंबा खाल्ला. तर त्यानं स्वतःला शिक्षा दिली की स्वतःचे हात कापून घेतले. म्हणजे न विचारून खाल्ल्यावर त्यानं हात कापून घेतले. मग पुढे तपोबळानं आपल्या भावानं त्याचे हात परत आणले लिखितानं. तर अस्त्याचं सुद्धा शंखलिखित उदाहरण आहेत. तर परद्रव्य हरणात प्रेत, म्हणजे दुसऱ्याचे धन चोरल्यावर प्रेत योनीला जाते. प्रेत योनी 4 प्रकार आहेत. त्याच्यामधला शुचिमुख. शुचिमुख म्हणजे जर आपण दुसऱ्याचे पैसे चोरले तर प्रेत योनीला जातो. तर त्याच्यातील एक प्रकार आहे शुचिमुख. शुचिमुख म्हणजे नरक आहे आणि त्या नरकात आपला नरडा फक्त सुईच्या टोका इतका आणि आयुष्यभर बारीक 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 खायचं आणि त्याच्यानंच पोट भरायचं. आणि जर अटकलं आपल्या नरड्यात तर जीवनभर तसं तडपत राहायचं. जर दुसऱ्याचे पैसे चोरले तर असं सुद्धा होते. तर वारदिवशी कुर्म म्हणजे जो व्याज घेतो तो कासव्याच्या जन्माला जातो. तर अत्रि महाराज म्हणतात शरणागत त्यागी ब्रह्म राक्षस, म्हणजे जो आपल्याला शरण आला आणि आपण जर त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्म राक्षस होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
तुकोबारा इथं नामाची मीमांसा करत. तर मीमांसा कशाला म्हणतात? सूक्ष्म विचारणा याचा मीमांसा. म्हणजे सूक्ष्म विचार करणे, कोणत्याही गोष्टीचा सूक्ष्म विचार करणे याला मीमांसा म्हणतात. तर सूक्ष्म विचार आपण तंबाखूचा सुद्धा करू शकतो. तर दुसरंच लक्षण केलं, पवित्र विचारणा याचा मीमांसा. म्हणजे विचार सूक्ष्मही पाहिजे आणि विचार पवित्रही पाहिजे, याला मीमांसा म्हणतात. तर तुकोबारांनी अभंगात मीमांसा केली. तर सूक्ष्म विचार तुकोबाराय हे बजरंग बलीकडे शिकलेले होते. बजरंग बलीकडे त्यांनी PhD केली होती. तर त्यांचे गुरु होते बजरंग बली. शरण शरण जी हनुमंता, शरण हनुमंता, शरण शरण तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, आलो रामदूता, तुम्हालो रामदूता. तर तुकोबारांनी बजरंग बलीकडे PhD केली होती. तर भक्ती विषयात PhD केली होती. तर असे तुकोबाराय अभंगात म्हणतात की या नामानं सगळं होतं, काय नाही होत असं सांगायचंच नाही. नामाचे 34 शक्ती आहेत. अखिल पापोन्मूलनत्वम. जर तुम्ही राम 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 म्हणलं तर सगळं पाप नष्ट होते. कीर्तन कर्तृकुल संगीतम, सर्व व्याधी विनाशित्वम, सर्व दुःख शमकत्वम. म्हणजे सर्व दुःखाचा सुद्धा नाश होते. प्रारब्ध विनाशित्वम. प्रारब्ध देवाच्या बापाला चुकलं नाही त्या प्रारब्धाचा सुद्धा नाश होते. देवाचा बाप दशरथ तो मेला तेव्हा त्याच्या तोंडात पाणी टाकायला एक सुद्धा नव्हतं, कारण त्याला शाप होता तसा. याचा ध्रुव बाळाच्या माफ करा श्रावण बाळाच्या आईचा तो शाप होता. तर देवाच्या बापाला ते प्रारब्ध चुकलं नाही, ते सुद्धा या नामानं त्या प्रारब्धाचा सुद्धा विनाश होतो. चौघे पुत्र राया दशरथा, चौघे पुत्र राया दशरथा, मेल्यावरती एकही नव्हता, मेल्यावरती एकही नव्हता. कृष्णासारिखे वैभव, कृष्णासारिखे वैभव. शाळे वसुदेव, बंदी शाळे वसुदेव, म्हणजे या नामानं सगळं होते. तर कृष्णासारखे वैभव, बंदी शाळे वसुदेव. कृष्णासारखं वैभव होतं, देव त्यांच्या पोटी जन्माला आले श्रीकृष्ण भगवान, तरी सुद्धा बंदी शाळे वसुदेव. बंदी शाळेत कंसाच्या कैदेत वसुदेव होते. चौघे पुत्र राया दशरथा, मेल्यावरती एकही नव्हता. तर अशा प्रारब्धात सुद्धा या नामानं नाश होतो. तर तुकोबारा म्हणतात की काय होत नाही, याच्यात व्यतिरिकी उत्तर देतात अभंगाच्या पहिल्या चरणात. काय नोहे केले, 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 काय नोहे
एका चित्ती ता विठ्ठल सर्व साधनाची सर्व साधनाची सार एका चिंतिता विठ्ठले विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले 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 काय नवे केले एका चिंतिता विठ्ठले. म्हणजे काय होत नाही असं सांगायचंच नाहीये. जर भगवंताचं नाम चिंतन केलं तर सगळं होते. तर असं कलियुग झालेलं आहे जेव्हा भगवंत श्रीकृष्ण भगवान यांच्याकडं पांडव विनंती करत होते की सांगा कलियुग कसं आहे, कलियुग कसं आहे. तर ते म्हणाले कलियुग पाहायचंय तुम्हाला. तर त्यांनी 4 बाण मारले, चारी दिशेला 4 बाण मारले. तर तुम्ही चारी अर्जुन, भीम, नकुल, सहदेव 4 जण तुम्ही 4 बाण घेऊन या, मग मी तुम्हाला सांगतो की कलियुग कसं आहे. तर अर्जुन गेला तर त्याला बाण जिथं पडलेला होता तिथं शेजारीच एक गाय होती आणि ते गाय नेमकं ती व्याली आणि तिनं
त्या वासरूला चाटू लागली. तर तिने इतकं चाटलं की त्याची आता कातडी निघते, रक्त निघते त्याचं. इतकं चाटलं. ते पाहिलं अर्जुननं आणि घरी आला. तर लगे जो दुसरा बाण मारला होता भीम गेला. भीमानं पाहिलं की एक कोकिळा सुंदर गायन करत होती, पण तिच्या पायात हाडकं होते. म्हणजे ती खाली मांस खात होती आणि वरी गायन करत होती. तर ते पाहिलं आणि घरी आले. तर जो तिसरा बाण मारलेला होता नकुलासाठी, नकुल गेला. तर त्यानं पाहिलं की बाणाच्या शेजारीच 5 विहिरी आहेत. त्याच्यामधली जी आजूबाजूला चारही विहिरींना असं उतू पाणी येते आणि जी मधली विहीर आहे तिला थेंबभर सुद्धा पाणी नाही. त्यानं ते दृश्य पाहिलं आणि तो घरी आला. चौथा बाण मारलेला होता सहदेवासाठी. तो गेला बाण घ्यायला. तर पर्वतावरून एक मोठा दगड असा सगळ्या झाडा झुडपांना चुरगळत येत होता, सगळ्या मोडून माडून येत होता. आणि बरोबर तो असा उभा आणि तिकडनं येऊ राहिला आणि बरोबर एवढ्या गवताच्या काडीनं त्या दगडाला थांबवलं. त्याला आश्चर्य वाटलं. ते पाहिलं आणि तो घरी आला. तर त्यांनी विचारलं ते कलियुग जाऊ द्या म्हणे, पण हे कसं ते सांगा म्हणे. तर अर्जुनानं सांगितलं की मी असं पाहिलं. तर भगवंत म्हणतात की असंच कलियुग आहे, की आपले आई वडील पोरांवर इतके प्रेम करणार आहेत, की इतका मोह करणार आहेत, की त्या मोहामुळं त्या प्रेमामुळं त्या पोराचं नुकसान होणार आहे. भगवंतानं अर्जुनाला सांगितलं. लगेच भीम म्हणे मी सुद्धा एक दृश्य पाहिलं की 4 विहिरी आहेत. सगळ्या विहिरींना ओतू पाणी आहे, पण मधली विहीर थेंबभर सुद्धा पाणी नाही. तर भगवंत म्हणतात की कलियुग असंच आहे की चारही भावांकडं इतका पैसा राहणार की तो पैसा ठेवायला जागा नाही. पण जो मधला भाऊ आहे, जो 5वा भाऊ आहे, तो इतका गरीब, पण ते त्यांना मदत करणार नाही. असंच कलियुग आहे. तिसऱ्याला विचारलं नकुलला, तुला काय दृश्य दिसलं? तर तो म्हणाला की कोकिळा. तर मला वरी इतकं सुंदर गान करत आहे कोकिळा आणि खाली तो मांस खाते. तर भगवान म्हणाले की तसंच राहील कलियुग. लोक तोंडावर खूप गोड बोलतील, पण माग सगळा सत्यानाश करतील. पण ते सांगितलं भगवंतानं, सगळ्याला पटलं. चौथा बाण मारले होता सहदेवासाठी. तर तो म्हणाला की मला दिसलं की एक दगड आहे ते मोठा, त्यानं सगळे झाडं झुडपं चुरगळून टाकले आणि माझ्यापर्यंत यायच्या आधीच तो एका गवताच्या काडीनं थांबला. तर तसंच होणार आहे. जेवढे साधनं आहे त्या कलियुगात ते सगळे चुरगळून जाणार आहेत, सगळे वाया जाणार आहेत. फक्त एक एवढूसं साधन आहे, ते म्हणजे नाम. त्या नामानंच इथं आपण संसार तरू शकतो. तेच तर एवढूसं नामच त्या सगळ्या साधनांना वर जाईल असं हे नाम आहे. नामाच्या 34 शक्त्या आहेत. तर त्याच्यापैकी वैकुंठ लोक प्रापकत्वम, म्हणजे जर आपण नाम घेतलं, देवाचं नाव घेतलं तर वैकुंठ लोक आपल्याला प्राप्त होते. असे अनेक साधना आहेत. तर महाराज तुम्ही नाम सांगितलं, पण ते नाम आम्हाला माहित तर पाहिजे कोणतं, कसं, ते नाम कसं आहे. तर ते सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणी.
साधनांचे सार भव सिंधू तरी पार. तर सार सार म्हणजे उत्तरोत्तर कर्षत्वम सारत्वम, म्हणजे जे अधिक अधिक वाढत जाते त्याला सार म्हणतात. तर मग दुधाचं सार दही, दह्याचं सार लोणी, लोणीचं सार तूप, 100 वर्षाचं तूप त्याच्यापेक्षा अधिक सार, 200 वर्षाचं तूप त्याच्यापेक्षा अधिक सार, 300 वर्षाचं तूप त्याच्यापेक्षा अधिक सार नाही. 300 वर्ष जर तूप राहिलं ते त्याचं रूप महाविषात त्याचं रूपांतर होते. मग तुमचं नाम असंच आहे का 300 वर्षानंतर 400 वर्षानंतर असं त्याचं रूपांतर काय? तसं नाही आमचं नाम. ते त्याचं काहीच रूपांतर नाही, काहीच नाही. ते सतत आपल्याला तारेल, सतत आपली मदत करेल, म्हणजे सगळं शक्य आहे त्या नामानं. आणि महाराज तुम्ही ते योग याग ते काय कामाचे आहेत? तर ते योग याग ते आपल्याला शक्य नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, लोहाची याचने जे बोचरिया पडती खाणे, त्याची बोट भरणे की मरणे शुद्ध म्हणून. तर तर एवढा योग कठीण आहे की लोखंडाचे चणे आणि ते बोचऱ्या माणसाला खायला द्यायचे. हे मग त्याचा पोट भरेल की मरेल, तो मरेल, म्हणजे त्या खाऊ शकत नाही. ते जसं शक्य नाही तसं योग याग आपल्याला शक्य नाहीये. ते महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. योग याग तपे, योग याग तपे, योग याग तपे. योग याग आपल्याला शक्य नाही, कारण त्याच्यात एक एक आसनावर 6-6 महिने बसणं लागते. तर आपल्यासाठी सोपा उपाय म्हणजे नाम, राम राम, विठ्ठल विठ्ठल, जे आपल्याला जसं जमत असेल तसं. कारण हे नाम घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही, तरता येत नाही. आणि कोणतं नाम जपायचं ते सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे जपा, 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 तुका म्हणे जपा.
दरबार
जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. तुकाराम महाराज म्हणतात जपा सोपा मंत्र आहे. तर मग उपलक्षणानं विठ्ठल गोविंद रामकृष्ण हरी असेल तू तर मायबापांनो जसा बोलता आलं तसं बोललो, कारण पहिलंच कीर्तन आहे. जे चुकलं असेल ते माफ करा आणि जे काही बरोबर असेल ते बाबांचं झालेली सेवा गुरुवरांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली गजानना बलिया अवतरली जगतारा गजानना बलिया अवतरली जगतारा हे गजानना बलिया अवतरले जगतारा गजानना बलिया अवतरले याचा इको बंद करा. बेस आणि आवाज द्या थोडा. उठू नका. 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं सूचना देतो. 2 मिनिट हा. तुम्ही कथेला पण नसतान तरी उठता, कीर्तनासाठी चाले बघता. सुरू असणाऱ्या भव्य दिव्य नाम उत्सवामध्ये वंदनीय वैकुंठवासी सोपान महाराज नामदास तथा वंदनीय साधक मूर्ती चेष्ट गुरुबंधू हरिभक्तपरायण अतुल महाराज आळशी, बोल नका कृपा करून, पंचम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हो घातलेल्या भव्य दिव्य नामयज्ञामध्ये बोला आता बोलणार नाही तुम्ही. पंचम नामयज्ञामध्ये हो घातलेल्या तृतीय दिवसाचं कीर्तन पुष्प ज्यांनी गुंफलं ते जय श्रीराम आश्रम गाडेगाव खुर्दचे आमचे छोटे गुरुबंधू हरिभक्तपरायण बाल कीर्तनकार अक्षय महाराज अहिरे. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार.